713 गुणिले 896 गुणिले 232 बरोबर किती? हा गुणाकार करायला आपल्याला किती वेळ जाईल असा प्रश्न जर परीक्षेत आला तर तो कसा सोडवायचा? तो तर डिजिटल सम ने. पण डिजिटल सम करताना काय करायचं? 0 आणि 9 हा अंक घ्यायचा नाही, हा अंक सोडून द्यायचा आणि त्यांची बेरीज करायची. मग 7 आणि 1 8, 8 आणि 3 किती? तर 11. मग 11 11 म्हणजे 1 आणि 1 2, तर डिजिटल सम आली आपली 2. 8 आणि 9 हा अंक सोडून द्यायचा. 8 आणि 6 किती? 14. 14 म्हणजे 4 आणि 1 5, म्हणजे डिजिटल सम आली 5. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7. तर ह्या सर्वांमध्ये गुणाकार आहे म्हणून 2 गुणिले 5 10, 10 आणि 7 70. 0 हा आपण घेत नाही म्हणजे हाही कट झाला, म्हणजे डिजिट आपल्याला किती हवा? 7. तर आपण डायरेक्ट ऑप्शन चेक करू कोणत्या डिजिट मध्ये आपल्याला डिजिटल सम ही 7 मिळते. 6 आणि 3 9 म्हणजे हे कट झाले. 7 आणि 2 9 हे दोन कट झाले. 1 आणि 8 9 म्हणजे हे कट झाले. मग 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. तर पहिल्याच पर्यायात आपल्याला उत्तर मिळालं, म्हणजे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. एकदा तुम्ही कॅल्क्युलेटरवर करून बघा हे उत्तर बरोबर आहे का? जर बरोबर असेल तर पुढील प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. सातशे तेरा गुणिले 896 गुणिले 232 बरोबर किती? हा गुणाकार करायला आपल्याला किती वेळ जाईल असा प्रश्न जर परीक्षेत आला तर तो कसा सोडवायचा? तो तर डिजिटल सम ने. पण डिजिटल सम करताना काय करायचं? 0 आणि 9 हा अंक घ्यायचा नाही, हा अंक सोडून द्यायचा आणि त्यांची बेरीज करायची. मग 7 आणि 1 8, 8 आणि 3 किती? तर 11. मग 11 11 म्हणजे 1 आणि 1 2, तर डिजिटल सम आली आपली 2. 8 आणि 9 हा अंक सोडून द्यायचा. 8 आणि 6 किती? 14. 14 म्हणजे 4 आणि 1 5, म्हणजे डिजिटल सम आली 5. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7. तर ह्या सर्वांमध्ये गुणाकार आहे म्हणून 2 गुणिले 5 10, 10 आणि 7 70. 0 हा आपण घेत नाही म्हणजे हाही कट झाला, म्हणजे डिजिट आपल्याला किती हवा? 7. तर आपण डायरेक्ट ऑप्शन चेक करू कोणत्या डिजिट मध्ये आपल्याला डिजिटल सम ही 7 मिळते. 6 आणि 3 9 म्हणजे हे कट झाले. 7 आणि 2 9 हे दोन कट झाले. 1 आणि 8 9 म्हणजे हे कट झाले. मग 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. तर पहिल्याच पर्यायात आपल्याला उत्तर मिळालं, म्हणजे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. एकदा तुम्ही कॅल्क्युलेटरवर करून बघा हे उत्तर बरोबर आहे का?